नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 फाल्गुन शके 1947 अर्थात 28 फेब्रुवारी 2026. मंडळी, मासे आणि त्यापासून बनणारे प्रक्रियायुक्त पदार्थ यांना देशात तसंच परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मत्स्यपदार्थ ही लवकर खराब होणारी उत्पादनं असल्यामुळे त्यांच्या विपणनासाठी विशेष धोरणांची गरज असते. आज आपण नाविन्यपूर्ण मत्स्य आणि मत्स्यपदार्थ विपणन धोरणं याविषयी मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील डॉक्टर जयप्पा कोळी यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्रामध्ये मासे आणि शेलफिश म्हणजे जे कवचधारी मासे असतात यांचं मार्केटिंग हे एक अतिशय प्रभावी असं माध्यम आहे, फायदेशीर व्यवसायाचं माध्यम आहे, ज्यामध्ये ताजी मासळी, सुकी मासळी आणि प्रक्रिया केलेले मासे हे सुद्धा समाविष्ट होतात. आपल्या कोकण किनाऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि कोळंबी आढळतात, तुम्हाला माहितीच आहे. परंतु आपण जर योग्य काळजी घेतली तर माशांची गुणवत्ता राखली जाईल, याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. चांगल्या दर्जाचे मासे आणि कोळंबी असेल तर बाजारामध्ये किंमतही चांगली मिळते. त्याचप्रमाणे आपल्या रत्नागिरीमध्ये मत्स्य व्यवसाय हा एक प्रमुख व्यवसाय आहे आणि घाऊक बाजारपेठ इथे उपलब्ध आहे. आणि मंडळी, या संदर्भातच आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच नाविन्यपूर्ण मत्स्य आणि मत्स्यपदार्थ विपणन, त्याची धोरणं कोणती, या संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील मत्स्य प्रक्रियाशास्त्र या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर जयप्पा कोळी सर यांना. चला तर मग त्यांच्याकडूनच आज आपण या संदर्भात माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, सुरुवातीला आम्हाला सांगा की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे ताजे मासे उपलब्ध असतात? मॅडम, यामध्ये कोकण किनारा म्हणून ओळखलं जातं. ती अरबी समुद्राच्या काठावर जवळपास 877 किलोमीटर कोस्टलाईन आहे. आणि ही किनारपट्टी अरबी समुद्र आणि पश्चिम घाट पर्वतरांगाच्या मध्ये आहे. किनारपट्टीमध्ये अनेक जिल्हे समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ पालघर, ठाणे, बृहन्मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अनेक प्रकारचे मासे आणि कोळंबी आढळतात. उदाहरणार्थ पापलेट, सुरमई, रावस, बोंबील, बांगडा, ब्लॅक पॉम्फ्रेट हे प्रमुख मासे आहेत. आणि तसेच कोळंबीमध्ये कोळंबी, खेकडे आणि शिंपले, कालवे यांचा समावेश केला जातो. हो, पण मला आता सांगा की सर्वप्रथम ताजे मासे आणि ताजी कोळंबी हे ओळखू कसं येतं, किंवा काही त्याचे निकष आहेत का? यामध्ये प्रामुख्याने ताजे मासे किंवा ताजी कोळंबी ओळखायचे मुख्य धोरण म्हणजे त्यांचा वास, डोळे, त्वचा आणि खवले, कल्ले आणि मांसाची घट्टता. सर्वसाधारणपणे ताज्या माशांचे वास हा समुद्रासारखा हलका वास असतो. पण कुबट किंवा घाणेरडा वास आल्यास ते मासे खराब आहेत किंवा शिळे आहेत असे समजावे. त्याचप्रमाणे डोळे, ताज्या माशांचे डोळे स्वच्छ, चमकदार आणि फुगीर असतात. डोळ्यावर पांढरा थर किंवा डोळे बुडलेले असतील तर मासे शिळे किंवा खराब झाले असे समजावे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्वचा आणि त्यांचे खवले. ताज्या माशांची त्वचा चमकदार, ओलसर आणि गुळगुळीत असते. खवले त्वचाला घट्ट चिकटलेले असतात आणि खराब झालेल्या माशांचे खवले निघालेले असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्ले म्हणजेच गिल्स जो म्हणतो आपण, त्यामध्ये ताज्या माशांचे कल्ले गडद लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात, ओलसर आणि स्वच्छ असतात. कल्ले फिकट किंवा तपकिरी किंवा कोरडे असतील तर मासे खराब झाले असे समजावे. आणि शेवटची महत्त्वाची म्हणजे मांसाची जी घट्टता असते. ज्या माशांचे मांस घट्ट आहे, बोटाने दाबल्यावर मांस लगेच पुरवत होते, खड्डा राहत नाही, हे सर्व संकेत तपासल्यास मासे ताजे आहेत की नाही हे सहज ओळखता येते. त्याचप्रमाणे कोळंबीमध्ये ओळखण्याकरता कोळंबीला सौम्य समुद्रासारखा वास आणि अखंड स्पष्ट डोळे असलेले टणक, पारदर्शक किंवा हलके राखाडी गुलाबी शरीर असते. खराब झालेल्या कोळंबीमध्ये अनेकदा तीव्र माशांचा किंवा अमोनियाचा वास येतो. आणि मांस हे काळे डाग किंवा सेफ्टीवर, पायावर काळेपणा दिसून येतो. आणि तेव्हा असं समजावं की बाबा ही कोळंबी खराब आहे. अच्छा.
सध्याचं मार्केटिंग याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातले एकूण जे मासे आहेत सगळ्या प्रकारचे त्यातले प्रमुख पैलू कोणते? यामध्ये प्रामुख्याने प्रमुख बाजारपेठा जर विचारात घेतला, मुंबईतील ससून डॉक म्हणा किंवा भाऊचा धक्का, खारदांडा हे फिश मार्केट किंवा ठाण्यातील महेश फिशलँड ही प्रमुख मासे खरेदी विक्रीचे केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील नानापेठ मार्केट देखील प्रसिद्ध आहे. रत्नागिरीतील विचार केलास मिरकरवाडा, साखरतर, मारुती मंदिर मासळी बाजार, मुख्य मासळी बाजार आणि आठवडा बाजार. मिरकरवाडा जेट्टी हे रत्नागिरीतील सर्वात मोठे होलसेल मार्केट आहे, जिथे पहाटे माशांचे लिलाव प्रक्रिया चालते. राजीवडा दुसरी एक प्रमुख मासळी बाजारपेठ आहे. आणि त्याचप्रमाणे आठवडा बाजार म्हणाला शहरांतर्गत किरकोळ विक्री मार्केटिंग पद्धती आहेत. विशेषतः यामध्ये घाऊक पुरवठा म्हणजे होलसेल मार्केट, स्थानिक व्यापारी आणि मोठ्या एजन्सी मिरकरवाड्यातून मासे विकत घेतात आणि यामध्ये पापलेट, बांगडा, हलवा, मोडुसा, बोंबील, सौंदळा किंवा कवचधारी मासे, कोळंबी, खेकडे इत्यादी घाऊक प्रमाणात विकत घेतात. आणि दुसरी महत्त्वाची पैलू म्हणजे किरकोळ विक्री स्थानिक बाजारात किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे, तसेच सारख्या विशेष काही दुकानातून विक्री. मासे विक्रेता वेगवेगळ्या घरांना भेट देऊन मासे विक्री करतो. सुकी मासळी म्हणजे ड्राय फिश, ज्याप्रमाणे बांगडा किंवा कॅटफिश यासारखे सुके मासे मार्केटमध्ये मिळतात. अच्छा, बरं सर, महाराष्ट्रामध्ये माशांच्या मार्केटिंगसाठी नाविन्यपूर्ण असे कोणते प्लॅटफॉर्म आहेत जे प्रामुख्याने वापरले जातात? यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक जे प्लॅटफॉर्म आपण म्हणतो, स्थानिक बाजारपेठ मुंबईतील आत्ताच सांगितल्याप्रमाणे खारदांडा किंवा माझगाव डॉक आणि ससून डॉक, पुण्यातील हडपसर, शिवाजीनगर, नानापेठ यासारखे बाजार हे ताजी मच्छी मिळण्याचे मुख्य ठिकाण आहेत. आणि सर्वसाधारणपणे कोळीवाडा जो म्हणतो, किनारपट्टीच्या भागात थेट कोळीवाड्यातून माशाची विक्री केली जाते, जिथे पहाटेच्या वेळी आणि स्वच्छ आणि स्वस्त मच्छी मिळते. घाऊक बाजार भाईंदर, ठाणे आणि मुंबईतील प्रमुख घाऊक मार्केट आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. आणि दुसरा जो आधुनिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा विचार केला असता, सोशल मीडियाद्वारे मच्छीमार थेट ग्राहकांना माशांची बुकिंग घेतात आणि त्याप्रमाणे माशांचा सप्लाय केला जातो. आणि ऑनलाईन फिश डिलिव्हरी केलं जातं. खऱ्या अर्थाने ताजी मासळी घरपोच देणाऱ्या वेबसाईट्स आणि ॲप्स, उदाहरणार्थ खारघर मच्छी मार्केट यांचा एक प्लॅटफॉर्म आहे, ई प्लॅटफॉर्म. त्याचप्रमाणे भारत सरकार डिजिटल फिश ट्रेडसाठी ई प्लॅटफॉर्मसाठी प्रोत्साहन देत आहे. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे संस्थात्मक आणि इतर मार्ग जे आपण म्हणतो, मत्स्य व्यवसायामध्ये सहकारी संस्था, फिशरमन कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्याला म्हणतो आपण, त्या माशाच्या मार्केटिंगसाठी या संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. फार्म टू टेबल, उदाहरणार्थ गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीद्वारे उत्पादित मासे थेट ग्राहक किंवा स्थानिक व्यापाऱ्यांना विकले जातात. आणि दुसरी सरकारी योजना जी आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत त्यांना लागणारी कोल्ड स्टोरेज म्हणा किंवा आधुनिक घाऊक बाजारपेठ आणि किरकोळ विक्री केंद्रे उभारण्यासाठी यामध्ये आर्थिक मदत केली जाते. अच्छा, बरं, हे सर्व झालं माशांच्या खरेदी विक्री संदर्भात. माशांचे जे मूल्यवर्धित असे पदार्थ बनतात किंवा जी उत्पादनं बनतात, त्याचं विपणन करायची काय पद्धत आहे? त्यात काही असे टप्पे आहेत का? त्यामध्ये मूल्यवर्धित मासे उत्पादनाचे सामान्य विपणन म्हणजे माशावर प्रक्रिया करून त्यांचे स्वरूप बदलून त्यांची चव, साठवणूक क्षमता आणि बाजारातील मूल्य वाढवून ग्राहकापर्यंत पोहोचवणे हे मुख्य धोरण असते. यामध्ये रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट स्वरूपात विकले जातात. आणि यामध्ये उत्पादनाचे प्रकार म्हणजे मूल्यवर्धित उत्पादनाचे फिश कटलेट, फिश फिंगर्स, फिश बॉल्स, फिश वेपर्स, माशांचे लोणचे, सुरमी पापड, चकली आणि फिश सूप पावडर यांचा समावेश होतो. आणि ह्याच्यामध्ये जी प्रक्रिया व पॅकेजिंग जी पद्धत आहे, कमी मागणी असलेल्या माशांचा वापर करून काटेविरहित मांस काढून मसाले मिसळून हे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ प्लॅस्टिक किंवा ॲल्युमिनियमच्या आकर्षक बॉक्समध्ये पॅक करून शीतगृहामध्ये ठेवले जातात. आणि ह्याची विक्री जी करायची जी पद्धत आहे, या उत्पादनाची मागणी शहरी भागातील सुपरमार्केट, मॉल आणि फिश कॉर्नरमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात असेल. तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा पण वापर केला जातो. आणि या माशांचं जो आपण प्रमोशन जे केलं जातं, या पदार्थाचे फायदे जसे की उच्च प्रथिने असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि त्याची चव आणि तयार करण्यासाठी कमी वेळ
याच्यावर भर केला जातो आणि याची अशी जाहिरात केली जाते. आणि मूल्यवर्धन केलेल्या माशांची जी किंमत आहे थोडी बहुत जास्त असते आणि यामध्ये चांगला नफा मिळतो. आणि ह्याच्यामध्ये जे ग्राहक आहेत सध्याच्या ह्याच्यामध्ये कामावर जाणारी घरातली जोडपी, तरुण वर्ग आणि जेवण बनवण्यासाठी कमी वेळ असणाऱ्या ग्राहकांपर्यंत या उत्पादनाचे मुख्य ग्राहक आहेत. याप्रमाणे जर प्रमोशन केलं तर चांगला नफा मिळू शकतो. नक्कीच. सर, अशा प्रकारे मूल्यवर्धित माशांच्या विपणनाने काय फायदे होतात? यामध्ये प्रामुख्याने दीर्घकाळ साठवणूक एक होऊ शकतो आणि प्रक्रिया केल्यामुळे मासे जास्त काळ टिकतात. यामध्ये एक रोजगार निर्मिती होऊ शकेल. ग्रामीण व शहरी भागात या प्रक्रिया उद्योगातून रोजगार मिळू शकेल आणि कमी दर्जाच्या माशांना मोठ्या प्रमाणात मागणी होऊ शकेल. आणि त्याचप्रमाणे या माशापासून चांगल्या उच्च दर्जाचे पदार्थ बनवू शकू आपण. आणि थोडक्यात सांगायचे झाले तर मूल्यवर्धित मासे उत्पादनाचे विपणन हे ग्राहकांना सुविधा आणि गुणवत्ता देण्याच्यावर एक केंद्रित केली जाते. बरं सर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट असे पदार्थ यामध्ये बनवले जातात. मग हे जे पदार्थ आहेत याच्या निर्मितीची व्याप्ती जर वाढवायची असेल तर काय करता येईल? यामध्ये प्रामुख्याने ताज्या मासळीबरोबरच आता माशांचा रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट पदार्थाची मागणी वाढत आहे. जागतिकीकरण व खुल्या व्यापाराच्या धोरणामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी व मागणीबद्दल बदल झालेला आहे. आणि आजची परिस्थिती पाहिली तर मत्स्य विक्री बहुतांशी ताज्या माशावर अवलंबून आहे. मासा हा नाशवंत असल्याने ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी रेफ्रिजरेटेड किंवा कोल्ड चेन मेंटेन करावं लागतं. यामध्ये सर्वसाधारणपणे बांगडा, सुरमई, गेदर, पापलेट, राणी मासा, मुडुसा, कोळंबी अशाच माशांच्या वाहतुकीचा समावेश होतो. आपल्या किनारपट्टीवर मुख्यत्वे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे कमी दर्जाच्या मासळीमध्ये बळा, ढोमा, कोत, काप, करकटा बांगडा, सौंदाळाचे प्रमाण जास्त आहे. कमी दर्जाच्या मासळीपासून मिळणारे आर्थिक उत्पन्न खूप कमी झाल्याने मच्छीमार या माशांच्या विक्रीसाठी नाखुश असतात. अशा माशापासून जर आपण मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ तयार करून त्याची विक्री केली तर मच्छीमारांना नक्कीच याचा फायदा होईल. बरं सर, आता सांगा की ही मूल्यवर्धित अशी मत्स्य उत्पादनं कशी करावीत? यामध्ये पारंपरिक आपल्याकडे माशावर जी प्रक्रिया करण्यासाठी उदाहरणार्थ खारवणे, सुकवणे अशा पद्धती वापरल्या जातात. यामुळे ज्या कालावधीत मासेमारी बंदी असेल त्या काळात अशा मासळीपासून काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू शकते. अशा प्रक्रिया करून मासळीचे मूल्य आणि काही प्रमाणात वाढवता येऊ शकेल. पण या मासळीच्या टिकवण्याच्या कालावधीवर मर्यादा असते. या मासळीमध्ये शिल्लक राहणारा पाण्याचा अंश मासळी वाळूवर किंवा रस्त्याच्या कडेला सुकविताना त्यात होणारा जीवाणू किंवा किड्यांचा प्रादुर्भाव यामुळे अशी मासळी खाण्यासाठी अयोग्य ठरू शकते. त्यामुळे या मासळीला हवा तसा भाव मिळू शकत नाही. म्हणून किनारपट्टीत ताज्या मासळीला उठाव असल्याने किनाऱ्यापासून अंतर्गत भागात जरी अशा सुक्या मासळीला भाव असला तरी प्रत्येक विक्रेत्याला त्यातून फायदा मिळण्याची शक्यता कमी असते. आज बाजारात विविध प्रकारचे विविध प्रांत आणि बाहेरील देशाचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांचा चोखंदळपणा वाढला आहे. बदलती जीवनशैली आणि खर्च करण्याची शक्ती वाढल्याने ग्राहकाच्या खाद्य सवयी बदलत आहेत. याचा फायदा घेऊन मत्स्यपदार्थ निर्मिती करून घेता येऊ शकेल. आपल्या पारंपरिक तसेच इतर देशातील खाद्यपदार्थ बनवण्याच्या पद्धती आणि कमी दर्जाची मासळी याची सांगड घालून मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ तयार करता येऊ शकतात. मूल्यवर्धित मत्स्यप्रक्रियामुळे कमी दर्जाच्या मासळीपासून उच्च दर्जाचे शिजवण्यासाठी तयार किंवा रेडी टू कुक आपण जो म्हणतो हे पदार्थ तयार केले जातात. हे मत्स्यपदार्थ उत्तम चवीचे, उत्कृष्ट पोषक मूल्य असलेले व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असतात. यामध्ये मासळीचे मूळ पोषक घटक तसेच ठेवून त्यावर प्रक्रिया केली जाते. यामुळे मासळीचा जो टाकाऊ भाग आहे तो देखील याचा वापर केला जातो. आपल्या पारंपरिक पद्धतीचा वापर करून विविध मत्स्यपदार्थ सहजरित्या तयार करू येऊ शकतात. सर, आपण नाविन्यपूर्ण अशा मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनांविषयी माहिती सांगताय. मग आता मला असं सांगा की किती प्रकारची उत्पादनं असतात साधारण? यामध्ये प्रामुख्याने ब्रेडेड किंवा बॅटर्ड मत्स्यपदार्थ जो म्हणतो आपण, यामध्ये मासळीवर ब्रेडच्या चुऱ्याचे किंवा पिठाचे आवरण दिले जाते. यामध्ये मत्स्य तुकडे म्हणा किंवा फिश फिंगर्स, कटलेट,
आणि बर्गरचा समावेश होतो. मासळीच्या काटेविरहित मांसात योग्य प्रमाणात मसाले मिसळून पदार्थ तयार करून पॅकिंग केलेले हे पदार्थ शीतगृहात ठेवावे लागतात आणि नंतर मार्केटिंग केले जाते. त्याचप्रमाणे ब्रेडेड आणि बॅटर्ड कोळंबी पण करू शकतो. कोळंबीवर ब्रेड, चुरा किंवा पीठ लावून हे पदार्थ बनवतात. यामध्ये वेगवेगळ्या कोळंबीचा कापून तिच्यावर ब्रेड, चुरा, पीठ लावले जाते आणि कोळंबी तळून किंवा ओव्हनमध्ये बेक करून खाल्ली जाते. महाकूळ आणि मुळे पण वापरून हे बॅटर्ड अँड ब्रेडेड प्रोडक्ट केलं जातो. आणि दुसरी एक पद्धत आहे की IQF म्हणतो. आणि ह्या IQFमध्ये इंडिव्हिज्युअल क्विक फ्रोझन म्हणजे प्रत्येक मासा किंवा कोळंबी स्वतंत्ररित्या गोठवण्याची पद्धत. यामध्ये कोळंबी, सेवण, माकुळ, मुळे तसेच माशांचे तुकडे त्वरित शीतीकरण करून या पद्धतीने गोठवले जातात. आणि दुसरी एक महत्त्वाची म्हणजे फिश सॅलड आपण जो म्हणतो. माशांचे काटे नसलेले तुकडे, गेदर माशांचे बारीक काप, माकुळाचे तुकडे किंवा रिंग्ज, शिजवलेली कोळंबी व मुळे याबरोबर गाजर, काकडी, सिमला मिरची पाने, ब्रोकोली, टोमॅटो सॉस, शिजवलेली मॅक्रोनी, कांदा, लिंबाचा रस, मिरपूड, मीठ तसेच मोडुसा कोळंबी लेमन बटर सॉस वापरून फिश सॅलड बनवले जाते. आणि शक्यतो याच्यामध्ये कॅनिंग जो एक प्रकार आहे त्या कॅनिंगमध्ये पण हे तयार केले जाते. आणि रेडी टू ईट प्रकरणात हे सॅलड पाश्चात्य देशात विशेष आवडीने खाल्ले जाते. देशातील मॉल्समध्ये अशा पदार्थांना मोठी मागणी आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे खिम्याचे जे खाद्यपदार्थ, माशाचा मांस जो म्हणतो आपण, माशाचा मांस स्वच्छ धुतलेले काटे नसलेला खिमा किंवा सुरमी वापरून कोमाबाको म्हणतो किंवा सॉसेजेस अशा प्रकारचे पदार्थ बनवतात आणि हे खाद्यपदार्थ रेडी टू ईट किंवा तळून खाल्ले जातात. अच्छा. बरं सर, आता असं सांगा की मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनाचं मार्केटिंग धोरण जे आहे त्यामध्ये सरकार काही मदत करतं का? होय मॅडम, यामध्ये नक्कीच सरकारी काही धोरणं आहेत. भारत सरकार मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनात चालना देण्यासाठी विशेष विपणन मार्केटिंग म्हणतो जो त्याचे धोरण राबवत आहे. विशेषतः प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि एमपीडाद्वारे शीतगृहे किंवा प्रक्रिया केंद्रे ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी पाठबळ देऊन मत्स्य उत्पादनाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढवण्याचे धोरण राबवले जात आहे. मूल्यवर्धित मत्स्यपदार्थाच्या विक्रीसाठी नाविन्यपूर्ण धोरणे मत्स्य प्रक्रिया क्षेत्रातील उत्पादकता आणि निर्यात वाढवण्यास मदत करतात. ही धोरणे डिजिटल तंत्रज्ञान, शासकीय सवलती आणि शाश्वत विपणनावर आधारित आहेत. सरकारचे प्रमुख विपणन आणि मूल्यवर्धन धोरण म्हणजे PMMSY जो म्हणतो आपण, या योजनेअंतर्गत मत्स्य शेतकरी उत्पादक संघटना, काही FFO असतात स्थापन करून त्यांना थेट विपणनासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच कोल्ड चेन प्रक्रिया राबवण्यासाठी किंवा ताजे मासे ज्यामध्ये जिवंत ताजे किंवा थंडगार मासे ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी यामध्ये जो GST हा एक प्रकार असतो. ह्या GST 0% GST असतो याच्यामध्ये. जर बहुतेक स्थानिक बाजारपेठामध्ये हे 0% GSTने विकले जातो. पण प्रक्रिया केलेले किंवा ब्रँडेड आणि पॅकेजमध्ये पॅक केलेल्या माशामध्ये सर्वसाधारण 5% ते 12% GST आकारली जाते. तर माशांचे खाद्य आणि मत्स्यपालन उपकरणे देखील कमी अनेकदा 5% कर सवलतामध्ये येतात. आणि मत्स्य व्यवसाय पायाभूत सुविधा विकास निधीमध्ये शीतगृहे असतील किंवा प्रक्रिया केंद्रे असतील, वाहतूक सुविधा असेल किंवा ब्रँडिंग आणि मार्केटिंग, सी फूड उत्पादन ब्रँडिंग याचे प्रमाणपत्र देऊन मूल्यवर्धित उत्पादनाचे मार्केटिंग केले जाते. त्याचप्रमाणे मार्केटिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्म माशांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित करण्यास भर दिला आहे. विशेषतः यामध्ये एमपीडाद्वारे यासाठी आपणाला मदत केली जाते. बरं सर, आता मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनांचं मार्केटिंग धोरण आहे ते कसं ठरवलं जातं किंवा कसं ठरवावं? यामध्ये प्रामुख्याने मार्केटिंग करताना ग्राहकांची गरज किंवा उत्पादनाची गुणवत्ता, आकर्षक पॅकेजिंग आणि सोशल मीडियाचा वापर करून भर देणे आवश्यक आहे. उत्पादनाचे ब्रँडिंग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हायजेनिक पॅकेजिंग, योग्य किंमत आणि थेट ग्राहकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त नफा मिळवता येतो. आणि यामध्ये एक प्रामुख्याने महत्त्वाच्या बाबी म्हणजे सुविधा आधारित उत्पादने कसे असतात, रेडी टू ईट किंवा गुणवत्ता आणि सुरक्षितता कसं केलं जातं किंवा पॅकेजिंग, आकर्षक पॅकेजिंग
वापरून त्याचे जे सेल्फ लाईफ आहे ते वाढवलं जातं आणि ब्रँडिंगला मदत केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांची किंमत हे एक धोरण ठरवण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ह्यांचं ब्रँडिंग केलं जातं. आणि त्याचप्रमाणे विशेष स्टोअर्समध्ये किंवा मॉलमध्ये या माशांची किंवा रेडी टू ईट जे पदार्थ आहेत त्याचं मॉल यामध्ये ठेवून विक्री केली जाते. आणि त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्पादनाचा प्रचार केला जातो किंवा ब्रँडिंग केलं जातं आणि त्यामुळे डायरेक्ट ग्राहक त्यांचे आकर्षले जातात. आणि ग्राहकांना उत्तम पद्धतीची जर सेवा दिली किंवा त्याच्यावर डिस्काउंट दिला तर ग्राहक आपोआपच मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ घेण्यासाठी उत्सुक राहतील. बरं सर, आता सांगा की हे तुम्ही सगळं सांगितलं ते स्थानिक बाजारातलं किंवा आंतरदेशीय अशा अर्थी. पण जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला माल पाठवायचा असेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल तर काही नियम असतात का, काही मानकं असतात का? तर होय, त्याबद्दल सांगा. होय, नक्कीच मॅडम. यामध्ये ताजे मासे किंवा मूल्यवर्धित मासे आणि प्रक्रिया केलेल्या माशांच्या विपणनासाठी ग्राहक आकर्षित करणे, दर्जेदार पुरवठा साखळी आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हे मुख्य नाविन्यपूर्ण धोरणे आहेत. यासाठी आपण काही नियम पाळले पाहिजेत. ग्राहकांची मागणी बाजारपेठेमध्ये किती प्रमाणात आहे आणि कोणकोणत्या पदार्थाला मागणी आहे. उदाहरणार्थ मूल्यवर्धित उत्पन्नामध्ये फिश कटलेट असेल किंवा सुकवलेले मासे असतील, लोणचे असतील, ह्या किती लोकांना आवडतं याप्रमाणे ग्राहकाच्या मागणीनुसार बाजारपेठेमध्ये उतरायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल आणि नाविन्यपूर्ण विपणन धोरणे. यामध्ये फेसबुक किंवा व्हॉट्सअप, सोशल मीडियाचा वापर करून याची प्रभावीपणे मार्केटिंग केलं जातं. तेव्हा त्याला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा फार्म टू होम डिलिव्हरी मॉडेल फायदेशीर ठरू शकते का याचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे माशांच्या गुणवत्तेविषयी ग्राहकाचा विश्वास वाढवण्यासाठी QR कोड तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. आणि वितरण आणि कोल्ड मॅनेजमेंट पण माशांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी कोल्ड चेनचा वापर केला पाहिजे. आणि प्रक्रिया केलेल्या माशामध्ये शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी पॅकेजिंगचा एक नाविन्यपूर्ण धोरण आखलं पाहिजे. लहान विक्रेते आणि मोठे ब्रँड्स यांच्या स्पर्धा कमी करता येईल. किंमत आणि ब्रँडिंग ह्याचे पण आपण प्रचार केला पाहिजे. याप्रमाणे जर धोरण आखलं तर नक्कीच भविष्यामध्ये मूल्यवर्धित किंवा ताज्या मासळी, कोळंबी यांना बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नक्कीच संधी आहेत आपल्याला. होय. बरं, हे झालं सद्यस्थितीबद्दल. पण या संदर्भातच भविष्यात काही अजून संधी आहेत का? होय, नक्कीच मॅडम. विविध मत्स्यपदार्थ प्लॅस्टिक किंवा ॲल्युमिनियम बॉक्सेसमध्ये आकर्षकरित्या सजवून विक्रीला पाठवले तर त्याला चांगला बाजारात भाव मिळतो. या पद्धतीने तयार केलेले रेडी टू ईट किंवा रेडी टू कुक पदार्थांना चांगली मागणी आहे. दिवसेंदिवस वाढत आहे याची मागणी. रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयातील मत्स्यपदार्थाच्या निर्मितीचे प्रयोग सातत्याने सुरू असतात. या प्रयोगामधून मत्स्यसेव, चकली, पापड, जवळा, बोंबील चटणी, मत्स्य कटलेट, बटाटावडा, भजी, मत्स्य सूप, कोळंबी, काकई, लोणचे असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थावर संशोधन झालेलं आहे. आणि या संशोधनावर आधारित काही प्रात्यक्षिके किंवा प्रशिक्षण मत्स्य महाविद्यालयामध्ये दिले जाते. याबरोबरच माशांचा खिमा किंवा सुरमी वापरून इतरही मत्स्यपदार्थ तयार केले जातात. या मत्स्यपदार्थांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध आहेत. महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुप्सना कमी खर्चाची तंत्रे शिकवून उत्पादने विक्रीसाठी तयार करणे, जसे महाराष्ट्रातील प्रकल्प ब्रँडिंग, जाहिराती आणि वितरणाद्वारे अद्वितीय गुणधर्म करणे विक्री वाढवते आणि पारदर्शक ठेका वाटपाने स्पर्धात्मक मार्केटिंग वाढवलं जातं. याप्रमाणे मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी यामध्ये प्रशिक्षण दिले जाते. अच्छा, नक्कीच. म्हणजे एकूण नाविन्यपूर्ण असे मत्स्यपदार्थ किंवा नाविन्यपूर्ण पद्धतीनं माशांची साठवण केली तर विपणनाच्या दृष्टीने त्याला नक्कीच फायदा होतो. आणि विपणनाचा जर विचार केला तर थोड्याशा प्रयत्नाने किंवा सोशल मीडियाचा वापर करून आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा पाय रोवू शकतो. बरोबर ना? होय, नक्की मॅडम. आणि अधिक जर माहिती पाहिजे असेल तर मत्स्य महाविद्यालय
मधील सहयोगी अधिष्ठाता मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. नक्कीच. सर, आज आपण इथे आलात आणि नाविन्यपूर्ण मत्स्य आणि मत्स्यपदार्थ विपणनाची धोरणं याबद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व मासेमार बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मत्स्य आणि मत्स्यपदार्थ विपणन धोरणं याविषयी डॉक्टर जयप्पा कोळी यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.